आम्हाला ते माहीत आहे. अफजल खानानं महाराज साहेबांच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या. हे आम्ही विसरणार नाही. राजे, मी खानाशी वाटाघाटी करून वेळ काढतो. पण खानाशी जावळीच्या चंद्ररावांचं जुगनं होण्याच्या आत जावळीचा गड्डा हलवणं आवश्यक आहे. जावळी आमच्या नजरेत आहे, पण जावळी बिकट आडरानात आहे. आदिलशाही फौजेंना देखील तिथं मार खाल्ला आहे. आदिलशाही परकी फौज, आपल्याला ती कठीण. तुम्हीच वारस म्हणून जावळीच्या गादीवर बसवलेला यशवंत मोरे आज चंद्रराव म्हणून बळजोळ झाला आहे. तो कुणाला जुमानीत नाही. प्रथम समोपचारानं घेऊ, जमलं नाही तर नाईलाज आहे. त्यानुजी राजांचा निरोप घेऊन गेले आणि राजांची रामोशी हेर जावळी खोऱ्यात फिरू लागले. मोऱ्यांच्या जुलमी राजवटीच्या बातम्या राजांच्या कानावर येत होत्या. त्याचबरोबर राजांचे लक्ष पुरंदरवर होते. पुरंदरवरचे काम पुरे होत आले होते. सकाळी राजे आपल्या महालात बसले होते. बुढ्यांच्या तापांचा आवाज ऐकताच राजे सज्जात आले. बजाजी निंबाळकर आपल्या तुकडीनिशी आले होते. बजाजी वाड्यात आले. राजे बजाजींची वाट पाहत होते. बजाजींचे शुद्धीकरण झाल्यापासून बजाजी महाजींचे लग्न ठरविण्यात गुंतले होते. मुलगी पाहण्यासाठी बजाजी जुन्नरला गेले होते, एवढेच राजांना कळले होते. बराच वेळ गेल्यानंतर बजाजी राजांकडे आले. या बजाजी, तुम्ही आल्याचं मधाच आम्ही पाहिलं. महाराज साहेबांच्या दर्शनाला गेलो होतो. तुम्ही महासाहेबांची खाशी माणसं, तुमच्यावर आम्हाला राग करता येत नाही. बजाजी त्या थट्ट्यानेही कळवळले. ते म्हणाले, असं समजू नये राजे, आम्हाला दोन्ही पाय एकच. तुमच्यामुळं माझा उद्धार झाला, पुन्हा माणसात आलो. तुम्ही सोयरीक ठरवायला गेला होतात ना? राजांनी विषय बदलला. जी. मग महाजीचं लग्न ठरलं? जी नाही. का? मुलगी बरी नाही? तसं नाही महाराज, मुलगी पसंत हो, पण त्यांना सोयरीक मान्य नाही. राजे गंभीर झाले. त्यांनी विचारले, का? बजाजी खाली मान घालून उभे होते. निखळलेली आसवे गालांवर वाहत होती. राजे गडबडीने उठले. बजाजींच्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, बजाजी, हे काय? एक सोयरीक मोडली म्हणून मुलाच्या बापाच्या डोळ्यात अश्रू, उसाते डोळे. बजाजी, असल्या 56 नवऱ्या महाजीला मिळते. महाजी अश्रू टिपीत म्हणाले, नाही राजे, इतकं सोपं नाही ते. आपण मला धर्मात घेतलं, पण माझ्याशी सोयरीक बांधायला कोणी धजत नाही. राजे विचारात पडले. त्यांना काही सुचत नव्हते. त्याच वेळी जिनेवर पावले वाजली. बजाजी सावरून उभे राहिले आणि दारातून सखूबाई आबासाहेब म्हणत धावत आली. हिरवा परकर, हिरवी चोळी घातलेली सखू बजाजींना पाहून दारातच थांबली. राजे हसले, म्हणाले, कोण? आमच्या सखूबाई? या, आत या, लाजू नका. निंबाळकर मामांच्या पाया पडलात की नाही? सखू आत आली. ती बजाजींच्या पाया पडली आणि झटकन राजांना बिलगली. म्हणाली, आबासाहेब, काय म्हणता अक्कासाहेब? राजांनी तिला कुरवाळीत विचारले. जावा, अशानं आम्ही बोलणार नाही. सखूची समजूत काढीत राजे म्हणाले, तुम्ही बोलला नाही तर आमच्याबरोबर बोलणार कोण? काय हवं ते अक्कासाहेबांना? सखूने एकवार बजाजींकडे पाहिले आणि एकदम राजांच्यावर नजर वळवून ती म्हणाली, आम्हाला बाहुले पाहिजे, मुळीच मिळायची नाही. राजे म्हणाले. सखूने राजांच्या कुशीत तोंड घातले. तिचा चेहरा हाती धरून तिच्या नजर देत राजे म्हणाले, आता आणायचा तो बाहुला. तीच चिंता आम्हाला लागली. बजाजी, ही आमची सखू तुम्हाला सून म्हणून चालेल? बजाजी थक्क झाले. त्यांचे डोळे विस्फारले गेले. ते उद्गारले, महाराज, आम्ही खरंच विचारतो, ही सून चालेल? बजाजींच्या सर्वांगाला कंप सुटला होता. त्यांना उमाळून हुंदका फुटला. एकदम पुढे होऊन ते राजांचे पाय धरीत असता राजेंनी त्यांना एकदम जवळ घेतले. मिठी मारीत राजे म्हणाले, हे काय बजाजी, आता तर तुम्ही आमची व्याही. सखूबाईने ते ऐकले, मात्र एकदम लाजून ते तिथून पळून गेली. महाराजांच्या हस्त्यात बजाजी सामील झाले. अश्रू टुपून बजाजी म्हणाले, राजे, तुमचं मन फार मोठं. थांबा बजाजी, तुम्ही खाली सदरेवर जा. खाली जाताच आहात तर तुमच्या बहिणीला वर पाठवून द्या. बजाजी समजले. ते खाली गेले. थोड्याच वेळात सईबाईंनी महाल येताच विचारले, एवढ्या तातडीनं बरं बोलवलं? तसंच जरुरीचं काम होतं. आता कुठली मोहीम काढली? सईबाईंनी विचारले.
मुलीच्या बापाला मुलीच्या लग्न इतकी अवघड मोहीम कुठली? कुणाचं लग्न? आपल्या सखूचं. हुडकूनही मिळणार नाही असं सुरेख स्थळ आलं आहे. मग ठरवून टाकावं. मला काय विचारायचं? पहा, नंतर तक्रार कराल. बिलकुल नाही. ठीक आहे, ठरवून टाकू. सईबाई पुढे येत म्हणाल्या. पण स्थळ सांगा ना. पाहिलं, अडलात ना? मुळीच नाही, सईबाई निश्चयानं म्हणाले. पण त्याचा अर्थ स्थळ समजू नये असा थोडाच आहे. फार चांगलं स्थळ आहे. बजाजींच्या महादजीला सखू निश्चित केली आहे. सईबाई राजांच्याकडे पाहतच होत्या. त्यांना शब्दही फुटत नव्हता. राजांनी विचारले, का स्थळ पसंत नाही? एक विचारू का? विचारा. हे सारं माझ्यासाठी म्हणूनच करता का? सई, तुझ्यासाठी करीत नाही. तुझ्यामुळं करायला बळ येतं. मग ठरवू ना. आपण करता आहात विचारानं कराल याची मला खात्री आहे. तुमच्या करणीनं माझंही सोनं होऊन जाईल. सखूचं कल्याण होईल. सई, हीच माझी अपेक्षा होती. राजेजवळ येत असलेले पाहतच सईबाई म्हणाल्या, जाते मी. माळसाहेबांनी पुलाव्याची जबाबदारी आम्हा दोघींवर टाकली आहे. धाकट्याबाई एकट्याच आहेत. सईबाई निघून गेल्या. राजे समाधानाने मागे वळले. बजाजींचा आनंद मनात मावत नव्हता. दिसेल त्या सरदारांना ते बातमी सांगत होते. साऱ्या महालात ही बातमी वावटळीप्रमाणे पसरली. 2 प्रहरी जिजाबाई झोपल्या होत्या. पलंगाशेजारी धाकट्या राणीसाहेब सोयराबाई बसल्या होत्या. सोयराबाईंनी ही बातमी जिजाबाईंना सांगितली. जिजाबाईंचा विश्वास बसेना. त्या सोयराबाईंना म्हणाल्या, पण सूनबाई, कुणी सांगितलं तुला? साऱ्या महालात पसरली आहे ही बातमी. जिजाबाई उठत म्हणाल्या, काय म्हणावं या शोभाला? काही वेळा फारच करतो. छे, हे शक्य नाही. जिजाबाई उठल्या. हुजऱ्याकडून त्यांनी आपण राजांच्या महाली येत असल्याची वर्दी पाठवली. जिजाबाई महाली गेल्या. राजे वाट पाहत होते. मागे सईबाई उभ्या होत्या. जिजाबाई आत येतात राजे म्हणाले, माँसाहेब, आपण आज्ञा केली असती तर आम्ही खाली आलो असतो. राजांच्यावर नजर रोखीत जिजाबाई म्हणाल्या, राजे, या घरात घडणारी प्रत्येक गोष्ट आमच्या कानांवर घालून केली जाते असा आमचा समज होता. तो खराही आहे. राजे म्हणाले, तसं असतं तर आम्हाला न विचारता सखूबाईची सोयरीक जमवली नसते. माँसाहेब, आपल्याच आज्ञेनं आपले बजाजी परत आपल्यात आले. आम्हाला वाटलं होतं हे ऐकून आपल्याला आनंद वाटेल. जिजाबाईंनी काही उत्तर सुचेना. त्या म्हणाल्या, महाजीचं लग्न ठरवायचं तर आपल्या पदरी अनेक मानकरी होते. कुठेही त्यांची सोयरीक जमवली असती. कुठेही जमवू शकतं तर आमच्या सखूशी का जमू शकत नाही सांगा? माँसाहेब, राजांनी विचारले. पण जरा विचार. कसला विचार? सईबाईंच्याकडे वळून जिजाबाईंनी विचारले, आणि तुला हे पसंत आहे? सईबाईंनी मान खाली घातली. जिजाबाई समजल्या. राजे जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाई काहीही बोलल्या नाही. जिजाबाईंच्या नजरेत नजर भेटताच आजवरच्या राजांची नजर पायांकडे वळत असे. तेच राजे स्थिर नजरेने जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाईंची नजर मात्र वळली होती. राजे म्हणाले, महासाहेब, सांगा ना. मनात बजाजी बाटलेले आहे. त्यांच्या घरात आपली मुलगी द्यायला ते काबिल नाही आणि म्हणूनच सखूला दिली. जिजाबाईंनी विचारले, तिची निवड का केली? कोणी विचारणार नाही म्हणून नव्हे. ती आपली लाडकी आहे. सखूबाई आपल्या लाडक्या आहेत म्हणून त्यांची त्या मोठ्या जागी निवड केली. असं मोठं घराणं हुडकूनही सापडणार नाही म्हणून निवड केली. शिवबा. राजे भारल्यासारखे बोलत होते. माँसाहेब, नुसती धर्मात घेऊन माणसं आपली होत नाही. त्यांना आपलं म्हणावं लागतं. आपलं करावं लागतं. त्यांना विश्वास द्यावा लागतो. बजाजी आपले आप्तस्वकीय जुलमानं परधर्मात गेले. त्यांचं दुःख तुम्हाला लाज झालं. त्यांना आपण धर्मात घेतलं, पण त्यांना काय झालं? एकाही जागी महाजीची सोयरीक जमेना. मुलाचा बाप असूनही सोयरीक मोडली हे सांगत असता त्यांची काय स्थिती झाली हे माँसाहेब आपण पाहिलं नाही. त्या माणसाला धर्मात घेतलं, आता त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही. माणुसकीला ते शोभणार नाही. माँसाहेब, हे तुम्ही करायला हवं. जिजाबाईंनी श्वास घेतला. त्या हसून म्हणाल्या, राजे, क्षणभर गोंधळ झाला होता खरा. तुम्ही म्हणता तेच खरं आहे.
महासाहेब, आम्हाला ते माहीत होतं, राजे आनंदाने म्हणाले. राजानं पाडलेल्या नव्या वाटा राजरस्ता बनायला वेळ लागत नाही. थोडी कुजबूज होईल, वाद होईल, पण आपोआप हा मार्ग रुळेल. महाजी चांगला आहे. आपल्या तोलामोलाचं कुळाशिलाचं ते घराणं आहे. आम्हाला ते मनापासून पटतं. जिजाबाई म्हणाले. शिवबा, कैक वेळा तुझी दृष्ट काढून टाकावी असं वाटतं. मनाच्या साऱ्या शंका तुझ्या 4 बोलांनी नाहीशा होतं. मग चांगल्या कामाला उशीर का? मासाहेब, वधूपक्ष आपला आहे. मोठ्या थाटामाटात आपल्या सखूबाईचं लग्न व्हायला हवं, अशी तुमच्या राणीसाहेबांची इच्छा आहे. दुसऱ्या दिवसांपासून सखूबाईच्या लग्नाची तयारी सुरू झाली. निमंत्रणे पाठवली गेली. राजांचे सारे सरदार मावळे पुण्यात गोळा झाले आणि सखूबाईंचा विवाह मोठ्या ऐश्वर्यात पार पडला. बजाजी निंबाळकर राजांचा निरोप घेऊन फलटणला गेले. सखूबाई लहान असल्याने ती पुण्यात राहिली. सकाळी राजे सखूबाईंसह पागेत आले होते. नवीन घेतलेली घोडी पागेच्या मधल्या चौकात उभी होती. पागेच्या धुमीवर शिक्के तापविले जात होते. एक एक घोडे पुढे आणले जात होते. काळजीपूर्वक मागच्या फऱ्यावर तापलेला शिक्का उठविला जात होता. घोड्याची धडपड, शिक्का अंगावर एकताच त्यातून निघणारा धूर पाहून सखूबाईचे डोळे विस्फारले जात. तिने आजवर हे पाहिले नव्हते. राजांचे बोट धरून हे पाहत असल्याने सखूने विचारले, आबा, घोड्याला भाजतात का? भाजत नाही, राजे म्हणाले. अक्कासाहेब, ही आपली घोडी ना, मग ती कशी ओळखायची? त्यासाठी हा शिक्का मारायचा. राजांनी पागेतले एक घोडे आणवायस सांगितले. घोडे आणले जात होते. राजांनी सखूबाईला घोड्यावर मारलेला शिक्का दाखविला. सखूबाईचे मन समाधान झाले. मोत्तद्दार नवा शिक्का मारलेल्या घोड्याचा चुस्कारीत होता. फऱ्यावरच्या डागाने ते घोडे कावरे-बावरे झाले होते. त्याने एकदम पाठीमागच्या पायाची लाथ झाडली. सखूबाई हसल्या. शिक्के मारून नवी घोडी तबेल्यात नेली गेली. राजे, सखूबाई, नवी घोडी निरखीत असता तानाजी पागीत आला. राजांना मुजरा करून तो म्हणाला, कान्होजी जेदे वाड्यात आले, आम्ही येतो. राजे स्वार झाले. सखूबाई कट्ट्यावर उभ्या होत्या. तिथे तट्ट नेताच त्या स्वार झाल्या. रक्षक स्वरांनी मांड टाकले आणि राजे सखूबाईंच्या सह वाड्याकडे जाऊ लागले. कान्होजी जेदे, येसाजी कंक, बजाजी जेदे, दादाजी नरसप्रभू, बजाजी, चिमणाजी ही सारी मंडळी सदरेवर उपस्थित होती. सर्वांना पाहतच राजे म्हणाले, अरे वा, आज तर खास बैठक होणार असं दिसतं. साऱ्यांनी राजांना मुजरे केले. सर्वांसह राजे महालात गेले. जिजाबाई आल्या. स्थिर तावर होताच जेदे म्हणाले, राजे, नाईलाजानं यावं लागलं. चंद्ररावांनी आमची आगळी करण्यापर्यंत मजल गाठली. काय केलं? शिरमळकर देशमुखांचा तर हक्क त्यांना डावललाच, आता आपल्या रोहडेखोऱ्यात चाल करून चिखलीच्या पाटलाचा त्याच्या मुलासह ठार केलं. दिवसेंदिवस चंद्ररावांचा पुंडावा वाढतो आहे. तो कोणालाच जुमानीनासा झाला आहे. रंगोत्रिमळ वाकडा या कुलकर्ण्यानं विधवा स्त्रीवर अत्याचार केला. त्यासाठी तुम्ही त्याला हजर व्हायला सांगितलं, पण तो कुठं गेला माहीत आहे? शांतपणे राजे म्हणाले. तो जावडीला चंद्ररावांच्या आश्रयाला गेला. जेथे थक्क झाले. हे माहीत होतं आपल्याला? हो, अनेक गोष्टी आम्हाला माहीत आहेत. बिरवडीच्या पाटलाचं उत्पन्न चंद्ररावांनी बळकावलेलं आम्ही जाणतो. एवढंच काय, पण आमचा घात करण्यासाठी विजापूरकरांनी पाठवलेला मारेकरी तोही चंद्ररावांच्याच आश्रयाला आहे, हेही आम्हाला ठाऊक आहे. हे किती दिवस सहन करायचं? रागावू नका कान्होजी, पण तुम्ही हे सहन का करता? तुम्ही जावडीकर चाल का करून गेला नाही? आम्ही तुम्हाला दोष दिला नसता. कान्होजींनी ओठांवरून जीभ फिरवली. ते म्हणाले, राजे, आम्ही आतून तुमचे असलो तरी आदिलशाहीचे चाकर आहोत. फार काळ राहता येईल असं वाटत नाही. कान्होजी, आम्ही संधीची वाट पाहत आहोत. वेळ येताच चंद्ररावांचा आम्ही बंदोबस्त करू. तोवर हे असंच सहन केलं पाहिजे. भगवान श्रीकृष्णाला देखील वाट पाहावी लागली. अद्याप 101 भरले नाही. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, कधी मनातलं सांगायचं नाही. राजे म्हणाले, तसं नाही मासे, आम्ही काळाची वाट पाहत आहोत. मोरांची वेळ भरली आहे, पण काळ अद्याप आला नाही, एवढाच अर्थ आहे. कान्होजी, अफजलखानाची वर्दी आम्हाला सदैव कळवीत चला. वाईच्या वार्तेकडे आमचं लक्ष सदैव असतं.
कान्होजी हसले. ते म्हणाले, राजे, ती चिंता नको. खान एवढ्यात आपल्यावर चालून येईल असं वाटत नाही. ते काही त्याचे उपकार नाही, राजे म्हणाले. विजापूर दरबारातला वाढता बेबनाव, त्यामुळं महाराज साहेबांचं दरबारातलं वाढतं वजन हे आम्हाला माहीत आहे. त्या दरबारी महाराज साहेब फर्जंद आहे. त्यांच्या मुलाची आगळी काढायला खान धजणार नाही, एवढा तो धूर्त आहे. धूर्तता कमी आपल्यात लोकांत, तुमच्यात आमच्यात कान्होजी उतरले. हो, चंद्ररावच बघा ना. विजापूरकरांनी त्यांना किताब मोर्चेल दिले. या वैभवामुळे त्यांचे डोळे विस्वारले. त्या धुंदीत ते स्वतःला श्रेष्ठ मानतात, इतरांना कमी लेखतात. त्यांच्याप्रमाणेच कोठाऱ्याचे शिर्के, शृंगारपूर पालवणीचे दळवी, कुंभारखानीचे सुर्वे, वाडेचे सावंत, मसवडीचे माने, किती नावं घ्यावी. आणि यांचं कार्य काय? बादशाही वैभव टिकवणं. मुसलमानी राजसत्तेचं केवढंही जुलूम केलेले तरी यांचे डोळे बंदच. चीड नाही, अंत नाही. मुसलमानांच्या अंगचा जोर हिंदूंच्या अंगी कधीच उत्पन्न झाला नाही. देवळं फोडली, बायका पळवून नेल्या, घरदारं लुटली. फार काय, सरकारीची माणसं तोंडावर थुकू लागली. आ वसण्याची पाळी आली तरी हिंदूंच्या अंगी चेव नाही. अशा परिस्थितीत उसनं बाळसं आणायचं किती? राजांच्या या बोलण्याने कान्होजी नाराज झाले. 2 प्रहरी एकटे असता जिजाबाईंनी विचारले, राजे, कान्होजी तुमच्या बोलण्यानं उदास झाले. जावडीची मोरे उन्मत्त फार वेळ लागणार नाही. राजे हसून म्हणाले, महासाहेब, 4 चौघात सांगता येत नाही. पुरंदरपासून 2 वर्षाच्या कालात आम्ही स्वस्थ बसलो आहोत. ते काय हौस म्हणून? विजापूरकरांनी अफजलखानाला व्हायचा सुभेदार नेमला आहे. खान आपले मोठे मराठे लोक वळवण्याचा प्रयत्न करीत आहे. संधी मिळाली तर आमच्यावर चाल करायचा त्याचा इरादा आहे. वाईट त्यांचा चांगला सुभेदार म्हणून लौकिक वाढवत आहे. आमच्यात मार्गानं तो आम्हास शह देतो आहे. वतनदारांना तो गुंजारीत आहे. अन्याय झालेल्यांना तो सांभाळीत आहे. मोरे नाचू लागले, पण ते कळसूत्री बाहुली आहे. त्याच्या दौरा खानाच्या हाती आहे. आम्ही जावळीवर चालून गेलो तर तेवढं निमित्त करून जावळी जवळच्या वाई खोऱ्यात सत्ताधीश बनलेला खान चालून यायला कमी करायचा नाही. हा खानाचा शह उठेपर्यंत आम्हाला काही करता येणार नाही. हे किती दिवस चालणार? जिजाबाईंनी विचारले. फार काळ चालायचं नाही. विजापूरला बादशाह आजारी आहे असं आम्हाला कळलं आहे. किंबहुना कालच खानाची नेमणूक कनगिरीला झाली आहे असं कळलं आहे. खानानं वाई सोडली की सारं मनासारखं होईल. दुसऱ्या दिवशी राजे चेद्यांच्या सह पुरंदरला गेले. गड पुरा होत आला होता. राजांनी पुरंदरवर हलण्याचे ठरविले. एका सुमुहूर्तावर राजे सर्वांसह पुरंदरावर गेले. सुरक्षित स्थळी राजांनी आपला कबिला हलविला. पुरंदरावर असतानाच बातमी आली, अफजल खान परत विजापूरला गेला होता. कनकगिरीला त्याची नेमणूक झाली होती. ज्या संधीची राजे वाट पाहत होते ती संधी आली होती. राजांनी चिटणीसांना बोलावले. चिटणीस राजांचे एक पत्र लिहून घेत होते. राजे मोरांच्या पत्राचा मजकूर सांगत होते. तुम्ही मुस्तफत राजे म्हणाविता. राजे आम्हास श्री शंभूने राज्य दिलेले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नोकर होऊन मुलूक खाऊन हमरात चाकरी करावी. जावळी खाली करून राजे न म्हणून मोरसेल दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुरांची काही चाकरी करणे, इतकी यावर बदफैली केली या मारले जा. राजांचे पत्र तातडीने जावळीला रवाना झाले. मोरे काय उत्तर देतात इकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. मोरांचे उत्तर आले. सदरेवर सारे सरदार होते. राजांनी चिटणीसांना पत्र वाचण्याची आज्ञा केली. चिटणीस वाचू लागले. चंद्रराव ही आमची किताब. आम्ही पिढीजात राजे. तुम्ही काल राजे झाला. तुम्हास राज्य कोणी दिले? मुस्तफत राजा आपले घरी मटिलियावर कोण मानितो? येता जावळी जाता गोवली. पंत थांबले. तानाजी येसाजींच्या भोया संतापल्या, वक्र झाल्या होत्या. मिशांवरून पालत्या मुठी फिरवत होत्या. राजे म्हणाले, पंत थांबलात का? वाचा. पुढे एक मनुष्य जिवंत राहणार नाही. तुमच्यामध्ये पुरुषार्थ असला तर उदयीक या, तर आजच यावे. दारूगोळी मसूदत आहे. काही बेबजास
घालून लिहिले ते कासियास ल्याविले. थोर समर्थ असू. पत्र संपले. सारे संतप्त होते. राजे हसत होते. ठीक आहे, मोऱ्यांनी सुरेख पत्र लिहिले आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे जायला हवे. राजांनी तातडीने खलिते रवाना केले. पुरंदरवर निवडक फौज गोळा होऊ लागली. राजांच्या आज्ञेची वाट पाहत सारे बसून होते. सदरेवर सिलिमकर, पांचाल, कान्होजी जेते, रघुनाथ बल्लाळ, संभाजी कावजी ही सारी मंडळी बोलत बसली होती. त्याच वेळी राजे सदरेकडे येताना दिसले. सारे उभे राहिले. मुजरे झाले. राजे मुजऱ्यांचा स्वीकार करून म्हणाले, साऱ्या मावळचे भाऊबंद गोळा झाले. चंद्ररावाला आता कठीण जाईल, पण तोही फार भारी आहे. राज कान्होजी जेते म्हणाले. मातब्बर देशमुख आप्तसंबंधांचं बळ आणि स्वयंभू डोंगर या दोघांचं त्याला पाठबळ आहे. आम्ही काय थोडे आहोत. कान्होजी मावळचे बारवाही मिळाले तर चंद्राई उडवायला फारसा वेळ लागणार नाही. ती वेळ आली आहे. जबाबदारीची माणसे घेऊन राजांनी पुरंदर सोडला. महाबळेश्वरला देवदर्शन घेऊन राजे सर्वांशी विचारविनिमय करीत होते. तानाजी येसाजी यांच्यासह वीर जावडीवरून चालून जावे या मताचे होते. जावडी खोरे किर्र रानाने वेढलेले. काटेरी झाड्या, झोडपे, कळकटीची पेटे यांनी रात्रंदिवस करकरणाऱ्या त्या खोऱ्यात दिवसाढवळ्या एकाही माणूस शिरायला घाबरे. याच रानात पूर्वीच्या मोऱ्यांनी खिलजीच्या, बहमनी व आदिलशाहीच्या फौजा कापून काढल्या होत्या. जावडीवर सरळ चाल करणे अशक्य होते. अवघड जागेमुळे जावडीचा एक माणूस बाहेर 100 माणसांना भारी होता. महाबळेश्वरी राजांच्या बरोबर सिलिमकर, भांदल, कान्होजी जेते यांसारखे मातब्बर होते. तसेच तानाजी येसाजी, रघुनाथ बल्लाळ, सुरराव काकडे यांसारखी जीवाला जीव देणारी माणसेही होती. राजांनी मनाशी निर्णय केला आणि त्यांनी रघुनाथ बल्लाळ कोरड्यांना बोलविले. त्यांना राजे म्हणाले, चंद्रराव मोरे यास मारविल्या विरहित राज्य साधत नाही. त्यांच्या हाती जावळी, त्याची सत्ता वाई प्रांतावर. त्यात तुम्हा वाचून हे कर्म कोणास न होय. तुम्ही त्याचकडे हेसबीस जाणे. रघुनाथ पंतांनी आज्ञा मान्य केली. चंद्ररावांच्या जावळीत बोलणी करायच्या निमित्ताने ते घुसण्याच्या तयारी झाले. रघुनाथ पंथाबरोबर राजांनी निवडक 100-200 धारकरी माणसं दिले. निरोप घेताना रघुनाथ पंत म्हणाले, मी मोरेगडीत प्रवेश करतो. बातमी कळवीत जाईल. बेट ठरला की जावडीवर चालून यावं. बेट पक्का करून रघुनाथ पंत जावडी खोऱ्यात उतरले. बरोबर संभाजी कावजी कोंडाळकरांसारखे निधळे वीर घेऊन बाकीचे जावडीबरोबर भोवती पेरून रघुनाथ पंतांनी जावडीत प्रवेश केला. जावळीत हनुमंतराव मोरे कारभारी होते व खुद्द यशवंतराव मोरे चंद्रराव होते. शिवाजीकडून रघुनाथ पंत आल्याचे कळताच यशवंतराव शेफारून गेला. हात बांधून येण्याची आज्ञा करणारा शिवाजी जमली तर सोयरी करण्यासाठी जावळीत येत होता. हनुमंतराव मार्फत यशवंतरावाने दुसऱ्या दिवशी रात्री भेटीची वेळ ठरवली. रघुनाथ पंत जावळीत राहिले. रघुनाथ पंतांचे लोक जावळी निरखित होते. हेरकरवी राजांना दुसऱ्या दिवशी रात्रीचे निमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी रात्री रघुनाथ पंत संभाजी कावजीसह चंद्ररावांच्या वाड्यात गेले. सदरेवर चंद्रराव बसला होता. पलोत्यांच्या उजेडात चौक प्रकाशमान झाला होता. चंद्रराव भरजरी बैठकीवर मध्यपीत बसला होता. त्याच्या उजव्या हाताला उंच पुरा भारदस्त वीर उभा होता. मस्तकी पगडी, कपाडी गंध, मोठे पाणीदार डोळे, ओठांवर चुपकेदार मिशा बाळगलेला तो वीर उजवी मूठ तलवारीवर ठेवून चौकात येणाऱ्या रघुनाथ पंतांकडे पाहत होता. आपली धुंदावलेली नजर वर करीत यशवंतरावाने विचारले, बाजी कोण येतंय? शिवाजीचा वकील येतोय राजे. हनुमंतराव मोऱ्यांच्या मागोमाग रघुनाथ पंत, संभाजी कावजी हे आपल्या रक्षकांसह चौकात आले. यशवंतराव मोऱ्यांना साऱ्यांनी मुजरे केले. हनुमंतराव सदरेच्या पायरीवरच होते. मद्याचा पेला ओठी लावीत यशवंतराव नजर रोखीत म्हणाला, कोण तू? हनुमंतराव अदबीने म्हणाला, महाराज. चूप. यशवंतराव ओरडला, त्याला बोलू दे. रघुनाथ पंत खाकरले, म्हणाले, मी रघुनाथ बल्लाळ कोरडे, शिवाजी राजांचा चिटणीस. राजांचा? कोण राजे? यशवंतराव म्हणाला, इथं राजे एकच, ते म्हणजे आम्ही. ते आपण म्हणू शकता, आम्ही नाही. शिवाजी महाराजांच्या कृपेमुळंच आपण
मोऱ्यांच्या गादीवर दत्तक गेला. चंद्रराव किताब मिळाले. ही कृपा करून त्यांनी घ्यावं. यशवंतराव मोठ्याने हसला. हसू संपल्यावर तो म्हणाला, मोठे उपकार आहेत शिवाजीचे. एवढी ताकद होती तर तोच का नाही बसला गादीवर? सारे हसले. संभाजी कावजींचा हात तलवारीकडे गेला. रघुनाथ पंतांची त्याला इशारात केली. रघुनाथ पंत म्हणाले, झालं गेलं होऊन गेलं. राजांच्या मनात सुलूक करावा असं आहे. त्यात राजांना आनंद आहे. त्याला असेल, आम्हाला नाही. जाऊन तुमच्या राजाला सांगा, जावडीत पाय घातला तर माघारी जाता यायचं नाही म्हणावं. हनुमंतराव. जी हनुमंतराव. पुढे झाले. चंद्रराव उठू लागला. रघुनाथ पंत अस्वस्थ झाले. ते म्हणाले, सोयरिकीचं काय? यशवंतराव परत बैठकीवर बसला. त्याला परत हसू फुटले. तो म्हणाला, आमची सोयरीक त्या भोसल्याच्या पोराबरोबर? वा, हो. एकदम यशवंतरावाचा चेहरा कठोर बनला. तो ओरडला, सांग तुझ्या शिवाजीला, हे मोऱ्यांचं घराणं चंद्रगुप्त घराणं आहे. पिढ्यानपिढ्यांचे राजे आहोत आम्ही म्हणावं. परत चंद्रराव हसला. तो म्हणाला, थांबा, एक तोड आहे. एक स्थळ योग्यतेचं आहे. आमचे कारभारी यशवंतराव आहेत ना, त्यांची मुलगी आहे. विचार करता का? योग्य पायरीनेच सोयरीक घडेल ती. सारे स्तब्ध होते. त्याचवेळी घोडाचा खुत्कार घुमला. पुन्हा तोच आवाज आला. यशवंतराव म्हणाला, बघा, जमतं का? घोडांनाही साथ दिली आहे. घोड ओरडलं की मोती येतो म्हणतात. रघुनाथ पंत म्हणाले, कदाचित तसंही असेल. तुम्ही मरणार नाही कशावरून? हनुमंतराव यांना गिरफ्तार करा, मस्तक उडवा. इतकं सोपं नाही ते. रघुनाथ पंत कडाडले. सारे चपापले. द्वेषाने रघुनाथ पंत बोलले, फार ऐकलं चंद्रराव, कान उघडे ऐकून ठेवा. दिलेली संधी तू गमावलीस. या क्षणी जावडीभोवती राजांचा गराडा आहे. घुबडाचा आवाज ऐकलास तो तुझ्या मृत्यूचा कौल होता. हनुमंतराव मोरे तलवार उपसून रघुनाथ पंतांवर धावला आणि त्याच वेळी रघुनाथ पंतांच्या मागे असलेल्या संभाजी कावजीने हनुमंतरावावर वार केला. किंचाळत हनुमंतराव मागे कोसळला. संभाजी कावजी रघुनाथ पंत क्षणाचाही अवधी न सोडता कापाकापी करीत वड्याबाहेर पडले. एक बार जावडीवर उठला आणि जावडीच्या चारी बाजूंनी हर हर महादेवची आरोळी उठली. जावडी लढाईला तोंड लागली. चंद्ररावांच्या वाड्याच्या दाराशी मोऱ्यांचा एक मर्द तलवार चालवित होता. शर्थीने तो दरवाजा रोखून होता. त्याच्या पुढे साऱ्यांना हार खावी लागत होती. वाड्याच्या मागच्या दरवाजातून जेव्हा वाट मिळाली तेव्हा मागे पुढे घुसून त्या वीराला पकडण्यात आले. त्याचे नाव होते मोरारजी देशपांडे. जावडी काबीज झाली, पण त्या गर्दीत यशवंतराव आपल्या मायका मुलांसह पळून गेला. त्याने थेट रायरी गाठली. राजे जावडीवर आले. मोरांची मशहूर बागा संपत्ती राजांना जावडीत मिळाली. मोरांच्या वाड्यात राजे आले तेव्हा मोरारबाजी देशपांडे यांना हजर केले गेले. दोरखंडाने जखडलेल्या मोरारजींना पाहताच राजांनी त्यांना मोकळे करण्यास सांगितले. राजे म्हणाले, मोरारबाजी, तुमचं शौर्य आम्ही पाहिलं. तुमच्यासारखी गुणी माणसं आम्हाला हवी. राजांनी मोरारबाजींचे समाधान केले. मोरारबाजी राजांना मिळाले. जावडी खोऱ्यातले ते सर्वात मोठे यश होते. जावडी खोऱ्यांचा पुरा ताबा घ्यायला राजांना 15 दिवस लागले. मोरांच्याकडील जे लोक राजांच्या सेवेला आले त्यांना राजांना पदरी ठेवून घेतले. कृष्णाजी बाजाजी या माहितगार माणसाला जावडीचा सुभेदार नेमले. वीरूराम यास मुजुमदार नेमले. जुन्या हक्कदारांच्या याद्या तयार करून त्यांचे हक्क कायम केले. राजांचे फार दिवसांचे स्वप्न साकार झाले होते. चांभारगड, सोनगड, चंद्रगड, मकरंदगड तटबंदीने सुरक्षित असलेला जावडी मुलूक राजे पाहत होते. दाट रानाने त्या मुलकाची सुरक्षितता वाढवली होती. पाठीशी महाबळेश्वर संरक्षणासाठी उभा होता. त्या मुलकात जावडी शेजारी उभा असलेल्या बोरप्या डोंगराकडे राजांचे लक्ष गेले. मोरोपंत पिंगळे यांना राजांनी बोलवले. ते म्हणाले, मोरोपंत, तुम्हाला गडाची माहिती चांगली आहे असं आम्ही ऐकतो. या बोरप्या डोंगरावर तुम्ही मजबूत किल्ला बांधा. किल्ला असा बांधा की कोणत्याही बारक्या प्रसंगी आम्हाला या गडाची आठवण व्हावी. ही जबाबदारी तुमची. मोरोपंतांनी अंगावर आलेली पहिली जबाबदारी
त्याच निष्ठेने उचलली. ते म्हणाले, बेशक महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे गड तामीर करू. महाराजांच्या दूरंदेशींची ही कमाल म्हटली पाहिजे. कमाल म्हणजे महाराज, कुणीही जावळी काबीज केली असती तर ही शक्कल सुचली नसती. भोवतालची मकरंद, चांभार, कांगोरी, सोनगड यांसारखे टेहळे व बंदिस्त गड असता हा नवीन गड बांधायचा काय कारण? बोला पंत, राजाने कौतुकाने म्हणाले. असाच विचार कुणीही केला असता, पण आपण हा मुलूक पाहिलात, या भागाचं अजिंक्यत्व आपण जाणलं आणि म्हणूनच चारी बाजूंनी राखणीचे गड ठेवून मधल्या भोरप्या आपण निवडलात. खजिन्याला कुठल्याही मातब्बर शत्रूला तोंड द्यायला ही अशी सुरक्षित जागा हुडकून सापडायची नाही. राजे प्रसन्न झाले. वा पंत, तुम्ही आमच्या मनातला बेत बरोबर जाणले. हीच दृष्टी ठेवून गड पुरा करा. तुळजापूरला जाऊन भवानी मातेचं दर्शन घेणं आम्हाला जमत नाही. अनेक अडचणी येतात. या सुरक्षित जागी देवीची स्थापना करावी अशी आमच्या मनात इच्छा आहे. जावळीची व्यवस्था लावून राजे यशवंतराव मोऱ्यांची परिपत्ता करायला निघाले. यशवंतराव मोरे आपल्या बायका मुलांसह रायदीच्या आश्रयाला दडला होता. राजांनी जावळी सोडली. आपल्या सैन्यासह ते रायदीला आले. रायदी आकाशाला भिडलेला गड. रायदीला राजांच्या सैन्याचा वेढा पडला. यशवंतराव मोरे गडावरून अधूनमधून मारा करीत होता. दिवस ढकलीत होता. गड बळकट होता, उत्तुंग होता, पण बेशिस्त होता. दुर्लक्ष केलेल्या त्या गडावर मोरे अचानक गेले होते. गडात धान्य भरून ठेवण्याची उसंत मोऱ्यांना नव्हती. जेव्हा बुद्धी सुचली तेव्हा राजांच्या सैन्याने वेढा घातला होता. 3 महिने सरत आले, पण वेढा उठण्याची चिन्ह दिसेना. गडाखाली राजेही मनातून बेचैन होते. वैशाखाच्या उन्हात राजे वेढा देऊन होते. पाठीवर पावसाळा होता. पावसाळा आला की धोधो पावसात त्या मुलखात उघड्यावर टिकणे कठीण होते. राजांच्या सैन्यात चिलेमकर होते. ते मोऱ्यांचे आप्त होते. राजांनी त्यांना गडावर पाठवले. चेरीला आलेला यशवंतराव संधी पाहतच होता. गडाची धान्यसामग्री संपत आली होती. जास्त दिवस गड चालवणे कठीण होते. यशवंतराव आपल्या बायका मुलांसह गडाखाली आला. शिवाजी राजांनी यशवंतरावांचे स्वागत केले. यशवंतरावांचा बहुमान केला. घोडा व शिरपाव दिला. यशवंतरावांनी त्या गौरवाचा भलताच अर्थ घेतला. मानाचा रुमाल त्याने नाकारला. शिवाजी राजांनीही यशवंतरावांचा मोर्चेल्लाचा अधिकार काढून घेतला. गडाखाली यशवंतरावांना ठेवून राजे गड पाहायला गेले. रायरी गडाची माहिती राजे आजवर ऐकत होते. अनेक वेळा गडाचे दूरदर्शन त्यांना घडले होते, पण प्रत्यक्ष गड पाहत असता राजे चकित होते. तसा पाहिला तर रायरी हम रस्त्यावरच होता. रत्नागिरी, अगर, दख्खन कुठेही जायला जागा सोयीस्कर. समुद्राजवळ रायरीची सत्ता म्हणजे अनेक घाटांची आणि त्यांच्या वाहतुकीची सत्ता होती. रायरी अतिशय उंच व चढण्यास कठीण अशी जागा होती. राजांनी सारा गड निरखला. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट, चौतर्फा. गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा कासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरील चांगला गड खरा, पण तो उंचीने कमी. दौलताबादपेक्षा रायरीचं 10 गुणी उंच असे पाहून राजे संतुष्ट झाले आणि नकळत बोलून गेले, तख्तास जागा हाच गड करावा. राजांनी रायरीचे नाव रायगड ठेवले.